नमस्कार मित्रमैत्रिणी, अगदी मजेत ना नेहमीप्रमाणे. तर आज आहे मेक्सिकोमधील ट्रिपचा 5वा दिवस. आजसुद्धा आम्ही जात आहोत, पण आज 7 वाजता नाही, आज 8 वाजता निघालो. 8चा टायमिंग दिला होता, तर व्हॅन आलेली आहे पिकअपला. मी लिपस्टिक वगैरे लावलेली नाही, वेळ नाही मिळाला, मुलांचंच करण्यात वेळ जातो. तर असा हा माझा ड्रेस आहे. चला जाऊया. ही बघा, ही व्हॅन आली, चाललो आम्ही आता. पुढेच बसते, नाही त्रास नाही होणार. सगळी इथे लाईन गाड्यांची. पोचलो आपण. चला पोहोचलो आपण, उतरूया. लाईनमध्ये जायचं. आज आपण आलो आहोत एक्स्ट्रीम ॲडव्हेंचर या ठिकाणी. या ठिकाणी पण आपण भरपूर ॲक्टिव्हिटीज करणार आहोत. Recently? No? सकाळी डे. Any back problems, knee problems, something we might go? No? Okay, ladies, señorita. That activity and the tequila. What I mean, for the tequila, you don't need nothing but the attitude. But for the cenote, you need your towels, water shoes. Sergio Manuel.
बदलायचं आता? नाही बदलायची का? पाण्यात जाईल ती, ओली होणार ना मला स्विमिंगची. अच्छा तू नाही आणली का? अच्छा हा गस्तीची स्विमिंग पॅन्ट हॉटेलमध्येच राहिली त्याची. मामा भरेल तर ते स्वतः काही घेणार नाही एवढे मोठे झाले तरी. धीरजचा आणि नीलचा कालपासून नाही. अच्छा नील विसरला. ए तू आणलंय ना बाबू पॅन्ट? मग मला वाटलं तू विसरला. काय नाही करायचं? जिपलाईन नाही करायचं? आपण जिपलाईन नाही करत आहे, पाणीच चाललोय आपण आता. रिव्हर परत वेगळं आहे. आपण आता सिनोटे मध्ये आलो. सिनोटे. Ready? Ready? Hold tight, squat down, and lean back. You got it. Big smile, smile. Let go! Sergio. Yeah, and then चला तुम्ही चढा. तर झिपलाईन जम्प केलं फक्त धीरजच केलं. आम्ही सगळ्यांनी कपडे आणलेले पण धीरजने आधी शॉवर घ्यायचे त्याच्यात जाण्याआधी. तर जेव्हा शॉवर घेतलं धीरज म्हणे खूप खूप थंड पाणी. मग म्हटलं नको मला जायला, ते पण थंडच असणार म्हटलं मग. आणि त्यांनी लाईफ जॅकेट दिलेले होते आणि त्याला मी गाईड तो म्हणे तुम्ही का नाही करत आहे, करा छान आहे. म्हटलं काल आम्ही स्विमिंग केलं 45 मिनिट्स. तर म्हणे तरी पण. आणि मला माहिती होतं, मला वाटलं की तिचं स्विमिंग करायचं आहे, पण ती झिपलाईन बघितली मी. मग मला इच्छा झाली, मी म्हटलं खाली जाऊन मी चेक करते पाणी थंड आहे का. मग खाली जाऊन चेक केलं. अगदी बर्फासारखं आहे, पण थोड्या वेळ तुम्ही पाय त्याच्यात थोडं ठेवला ना तर वाटत नाही एवढं. तर आता तर निघण्याचा वेळ झाला तर मी नाही केलं. तर एक दोरी आहे आणि ते त्यात सोडतात झिपलाईन. सेंटरला ते वरून सोडून देतात खाली. मी धीरजचा व्हिडिओ घेतलाय आणि मला वाटतं नील नाही केलंय, पण नील फक्त चालत जाऊन पाय पडून आला खाली. चेक केलं ओके. तर नील चालत जाऊन त्याने स्विमिंग केलं म्हणे थोडंसं. त्याचे पिक्चर वगैरे काढले. आणि अगस्तीला आता करायचं नव्हतं. अगस्ती म्हणे मी नाही करणार. अगस्तीने आणि मी काही केलंच नाही. त्या दोघांनी वेगवेगळं केलं. त्याने चालत जाऊन सुरू केलं आणि झिपलाईनवरनं त्याला खाली सोडलं पाण्यात. नवऱ्याला झिपलाईनमधून सोडलं पाण्यामध्ये. कसा होता एक्सपिरियन्स? छान होता हो का? तर आता आम्ही प्लेसमध्ये जातोय कारण सगळे कव्हर करायचे असतात. त्यांनी जे सांगितलं टाईम त्याच्या बरोबर तिथे यायचं असतं. हे बघा आमचा गाईड.